हॅलो एव्हरीवन, वेलकम. सर्वांना मनापासून नमस्कार. नीनाज कुकिंग कनेक्शन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला असा एक पदार्थ दाखवणार आहे जो विशेषतः साऊथ इंडियामध्ये फेमस आहे, दक्षिण भारतामध्ये फेमस आहे. म्हणजे बँगलोर किंवा इवन बेळगावला सुद्धा हा पदार्थ केला जातो. हा गोड पदार्थ आहे. याचं नाव आहे खोबऱ्याची पोळी, म्हणजे ओल्या नारळाची पोळी. तर हा अतिशय सुटसुटीत, करायला सुटसुटीत, टिकायलाही 7-8 दिवस तो पदार्थ आरामात टिकतो. त्या पोळ्या आरामात टिकतात. कुठेही प्रवासाला तुम्ही नेऊ शकता, कोणाला खाऊ म्हणूनही देऊ शकता. आणि खूप गोड नाही, अशा बेताच्या गोड अशा त्या पोळ्या असतात, खुटखुटीत, सुटसुटीत आणि खूप छान लागतात चवीला. तर बघूया आपण त्याचं साहित्य. हा आहे 1 वाटी ओला खोवलेला नारळ आणि तो मी जरा हे बघा असा मिक्सरला बारीक करून घेतला आहे, कारण आपल्याला त्याच्या पोळ्या करायच्या आहेत. त्यामुळे तो फाईन असणं पावडर महत्त्वाचं आहे, म्हणून थोडा मी बारीक करून घेतला आहे. त्याच्यानंतर ही आहे कणिक 1 वाटी. हा आहे पाऊण वाटी गूळ चिरलेला. त्याच्यानंतर हे तेल आहे मोहनासाठी. आणि ही कणिक आहे गुळ आणि खोबऱ्याचं आपण सारण बनवल्यानंतर त्याला एक थोडासा ओलसरपणा राहतो आणि पोळी करताना आपल्याला उंडा भरून पोळी करायची आहे. त्यामुळे ही कणिक थोडीशी कोरडीच भाजून मी या मिश्रणामध्ये मिसळणार आहे की त्याला एक खुटखुटीत सुटसुटीतपणा येतो पोळी करायला म्हणून. त्याच्यानंतर हे आहे मीठ चवीपुरतं. हे आहे थोडंसं बेसन ह्या कणकेमध्ये घालायला आणि ही आहे जायफळाची पूड. तर आता वळूया कृतीकडे. नारळाच्या पोळीसाठी आपण कणिक भिजवून घेऊया. ही कणिक आहे 1 वाटी घेतली आहे मी. त्याच्यानंतर हे डाळीचं पीठ 1 टेबलस्पून आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि 1 टेबलस्पून तेल. आता हे सगळं सारखं करून मग त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून ती भिजवून घ्यायची. मध्यम भिजवायची आहे, खूप घट्ट नाही आहे आणि पुरणाच्या पोळी एवढी सैलही नाही. गुळाच्या पोळीला जशी आपण भिजवतो किंवा नॉर्मल पोळ्या करायला जशी कणिक भिजवतो तशी भिजवायची. आता सगळं सारखं झालं आहे, तेल मीठ घातलेलं. आता आपण थोडं पाणी घालूया. बघत बघत अंदाज घेत घेत पाणी घालायचं. तर अशा प्रकारे हा आपला डो तयार झाला आहे. बघितलं का तुम्ही? रोजच्या पोळीच्या पिठाला भिजवतो तसंच मी पीठ भिजवलं आहे. थोडासा तेलाचा हात घेऊन नंतर सारखं केलं आहे. आता हे आपण थोडा वेळ रेस्ट करायला ठेवूया आणि पुढची कृती बघूया. सर्वप्रथम आपण ही कणिक थोडीशी भाजून घेऊया. मी त्याचा कच्चेपणा जाऊ दे, खमंग लागते भाजलेली कणिक. काही घातलं नाही आहे मी, तेल तूप काही नाही, जस्ट कोरडी कणिक भाजून घेतली आहे. एक 3 ते 4 मिनटं आपण भाजून घेऊया. हे बघितलं का? साधारण 4-5 मिनटं झाली आहेत आणि आपली कणिक थोडीशी गोल्डन व्हायला लागली, तांबूस व्हायला लागली. आपल्याला इतपतच पाहिजे, त्याचा खमंग वासही इथे यायला लागलाय. तर मी आता गॅस बंद करते आणि ही कणिक काढून ठेवते बाजूला आणि मग आपण सारण करूया गुळ खोबऱ्याचं. आपण आता सारण बनवून घेऊया. हा गुळ घालते मी. मोदकाच्या वेळी जसं म्हटलं होतं तसं गुळ पातळ करून खोबरं घातलं ना की पटकन करता येतं. त्या गुळाचे खडे असतात ते आपल्याला मोडत राहावे लागत नाही. तर जरासा हा पातळ झाला की आपण खोबरं घालूया त्याच्यात. ही पोळी तशी करायला एकदम सोपी आहे. फार काही त्याला नाही, बिघडण्याचा धोकाही कमी आहे, त्याला बिघडत नाही फारशी. फक्त मी म्हटलं तसं की हा जो ओलसरपणा असतो पुरणाचा तर तो थोडा कमी व्हावा आणि आपल्याला उंडा भरता यावा म्हणून कणिक तेवढी त्यात 1 चमचावर भाजून घातली की अगदी छान डोळे झाकून पोळ्या चांगल्या होतात. फारसा बिघडण्याचा प्रश्न इथे येत नाही. कुणीही करून बघा, अगदी नवोदितांनी पण केली तरी ती चांगलीच होईल. पुरणाच्या पोळीसारखं त्यात फसण्याचा प्रश्न फारसा नसतो. हे बघितलं का? गुळ आता बऱ्यापैकी पातळ झालाय, खडे मोडायला लागले. आता मी हे खोबरं घालते. नॉर्मल आपण जसं पुरण बनवून घेतो ना, मोदकाचं सारण बनवतो तसंच बनवायचं आपल्याला. हे बघा किती झटकन होतं गुळ पातळ करून घेतला आधी की. अगदी झटपट होतं हे सारण तयार. हे बघितलं का? अजूनसा थोडंसं अजून सुकवायला हवंय. चांगलं घट्ट गोळा झाला तरी चालतो. आणि आपल्याला जर फारच घट्ट झालं, खडखडीत होतं असं जर वाटायला लागलं तर आपण थोडंसं मिक्सरला लावून घेऊ शकतो. त्यामुळे पोळ्या उलट जास्ती मऊसूत होतील म्हणजे. तर त्यामुळे हे मऊ पडून चालणार नाही, घट्टच व्हावं लागतं. आता याच्यात आपण जायफळाची पावडर घालूया चवीसाठी. आणि
गॅस बंद करते मी आता आणि मग त्याच्यात ती कणिक मिसळते जी आपण भाजून ठेवली आहे ती. गॅस बंद करते. हे सारण गार झालं की आपण पोळ्या करूया. ही बघा मी कणिक घातली आहे आणि आता सारण गार होऊ दे. कणिक त्याच्यात मिसळते म्हणजे मी अशी चमच्याने, आणि सगळं गार झालं की आपण पोळ्या करूया. हे बघितलं का तुम्ही, आपलं पीठ छान भिजलंय. थोडासा तेलाचा हात लावून मी मळून घेते. आता मी त्याचा उंडा भरून घेते. हे खोबरं पण आपलं सारण खोबऱ्याचं गार झालंय. हे बघा, छोटे 2 लाडू बनवले होते मी, त्याचा आता 1 केला. याचे साधारण या पोळ्या छोट्या असतात, तर आपण असे छोट्या करूया. तर हे पण एकदम खुटखुटीत झालंय. ती भाजलेली कणिक त्याच्यात मिसळल्यावर ते परफेक्ट झालंय. आता हा उंडा भरूया. हा सारणाचा गोळा मी त्याच्यात भरते आणि पुरणपोळीसारखंच असं चारी बाजूनी कव्हर करू त्या पिठाने त्या उंड्याला. आणि हा गोळा तयार झाला. आता ह्याची पोळी लाटूया. लावण्यासाठी मी कणिक घेतली आहे, पण तांदूळाचं पीठ घेतलं तरी चालतं, कणिक घेतली तरीही चालते. कारण ही पोळी काय खूप पातळ मोठी अशी करायची नाही आहे. एकसारखी छोटी अशीच लाटायची असते ही, आणि एकसारखी करायची, खूप पातळ नाही खूप जाड नाही. तर अशा प्रकारे आपली ही खोबऱ्याची पोळी तयार झाली आहे. तवा तापलाय का बघूया, म्हणजे मग तव्यावर टाकता येईल आपल्याला. आणि एक गोष्ट म्हणजे हे थोडंसं साईडला पीठ राहतंय, तर ते आपल्याला नको वाटतं ना असं कोरडं पीठ. तर आपण कातण्याने अशी जर कातून घेतली ना पोळी करंजीच्या थोडीशी, एक तर ती गोलाकार व्यवस्थित कापता येते आणि हे साईडचं पीठही जातं. तर अशी ही मी थोडीशी कातून घेतली आहे. आता तवा तापलाय, आपण तव्यावर पोळी घालूया. ही बघा, सगळ्याच दृष्टीने एकदम खुटखुटीत, उचलायला परतायला सगळीच. थोडासा तेलाचा हात लावते मी आणि गॅस थोडा अगदी मंद आहे तो थोडा मोठा करते. तोपर्यंत आपण दुसरी पोळी करूया. अशा प्रकारे ही आपली दुसरी पोळी पण लाटून झाली आहे आणि ही इकडे तव्यावर थोडी थोडी फुगायला लागली. आता मी ती उलटून टाकते. हे बघा, छान गुलाबी रंग आलाय त्याला. गॅस थोडा बारीक करते म्हणजे व्यवस्थित खरपूस भाजू दे. ती झाली की ही दुसरी पोळी टाकते. ही बघितलीत का, आपली छान पोळी भाजून तयार आहे, तांबूस गुलाबी अशी. आता ही दुसरी पोळी टाकली आहे मी तव्यावर. तर अशा प्रकारे आपल्या तयार झाल्या खोबऱ्याच्या पोळ्या. साजूक तूप घातलंय मी. साजूक तुपाबरोबर त्या अगदी स्वादिष्ट लागतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला या खोबऱ्याच्या पोळीची रेसिपी मला नक्की कमेंट करून कळवा. आणि मी तुम्हाला ह्याबद्दल आणि एक सांगणार आहे गोष्ट अशी की खोबऱ्याची पोळी करताना समजा आपण सारण हे करतोय, गुळ खोबरं परततोय, ते जरा जास्ती परतलं गेलं, अगदी वडी होण्याच्या बेताला गेलं, समजा जास्त कडक झालं, तरी घाबरून जाऊ नका. ते जरा मिक्सरला लावायचं, थोडासा दुधाचा पाण्याचा हात घ्यायचा आणि मळून घ्यायचं. पोळ्या उत्तम होतात. पातळ झालं, पातळ होताना जर आपण काढलं गेलं आपल्याकडनं आणि थोडंसं पातळ आहे असं वाटलं, तर कणिक जी आपण प्रमाणाला घातली आहे, आत मिसळायला जी कणिक भाजून घातली आहे त्याचं प्रमाण किंचितसं वाढवा, चमचाभर. पण ह्यात कुठेही जास्ती अतिरेक कुठलाही करू नका. तर कणिकसो एवढीच वाढवा, त्याने ते सारण होऊन जाईल खुटखुटीत आणि आपल्याला पोळ्या नक्कीच छान करता येतील. तर या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवून मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी ह्या करून बघा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि आपण असेच नवनवीन पदार्थांसह परत परत भेटत राहूया. नमस्कार.